आता मात्र अगेन सुंदर चेंडू श्रेयस याच्याकडून एकच धावांवर रोखणार आहे. थोडस मिस थ्रो आणि याचा फायदा घेतलेला आहे. एक रन आणखीन झाला. गरज नव्हती थ्रो करण्याची. मला वाटतं जाऊन द्या. एक जातोय आपण डिफेंड केलं. 5 चेंडू 11चं इक्वेशन असं. इथे बाकी चेंडू डॉट होता त्याला 2 धावा तुम्ही दिल्या गेल्या आणि आता एकंदरीत जो विचार केला आता तुम्हाला 5 चेंडू आणि 10 धावा. काय रंगत फायनल कशी असावी बिलकुल या संघासाठी. आणि मी सुरुवातीला नाणेफेकीला सांगितलं की दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. हम भी किसी से कम नाही आहे. चांगले बॅटर चांगले बॉलर चांगले ऑलराऊंडर चांगले फिल्डर. एका साईडला तारापूर पालघर शाखा आणि एका 5 चेंडू 10 धावा. आहा हा हा इथे बाकी बघायला मिळते 6 धावा. जातोय जिथे मिळतात कुठे तिथे 6 धावा. इथे बाकी इक्वेशन 4-4चं बघायला मिळते आणि हा फलंदाज होता तो हर्षल. आजच्या दिवसाचा दिवस त्याने गाजवलाय. सकाळच्या सत्रात 50 बघायला मिळते. दुसऱ्या सत्रात देखील धावा केल्या. नंतर आता फक्त जरूर असताना मोठा मोका जरी फटका मारलाय. म्हणजे भाव कसा खावा वजार कुठेसा द्यावा जो बिझनेसमॅन माइंड बघायला मिळतोय तशा पद्धतीचं प्रत्येक क्षणात बाकी चांगलं काम बघतोय. चला 40,000ची भरपाई होऊ शकते चिंचणी संघाला. आता निराधार मात्र किती जातील बघूया. आमच्या दादाने आतापासूनच बंडल काढलाय. रमाकांत सरांनी पहिल्यापासून 5,000 रुपये आणलेत. आमच्या मेंदे साहेबांनी करवीर साहेबांनी 1000 रुपये अगोदर मोजून ठेवलेत. इथे मध्ये फ्लिक केला चेंडूवर. या खेळाडूचं मी कौतुक करेल. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण केलं या खेळाडूंनी. आता मात्र एकच धावांवर रोखलेला आहे. त्यामुळे आता ही मॅच पुन्हा अटीतटीची. 3 चेंडू मध्ये 3 धावांची गरज आहे. दर्शकांनो टाळी मारा. कोणी जिंकलं तर काय सामना बघायला मिळाला. प्रेक्षक पुन्हा टाळ्या मारा. 2 वर्ष बघायला लागतील. रसिका मायबाप प्रेक्षक मला वाटते त्यांना फक्त मॅचेस बघायचे. हाताला त्रास द्यायचं नाही. डोळ्याला पाळणं फक्त बघायचं आहे. फायनल ऍक्च्युअल फायनल सर कशी पाहिजे दॅट्स इट. ही फायनल तुम्हाला बघायला मिळाली. पुन्हा एकदा श्रेयस 3 चेंडू 3 धावा श्रेय घेण्यासाठी. आणि हा अतिशय सुंदर विकेट. मॅच पुन्हा एकदा वेगळ्या दिशेने कलाटणी दिली. श्रेयसनी इतका सुंदर चेंडू टाकला आणि तितकाच चांगला किपरनी झेल घेतला. हा झेल चंदन भानू चंदननी जो झेल घेतलेला आहे अप्रतिम झेल आणि निर्णायक झेल ठरू शकतो असा झेल त्यांनी घेतलेला आहे. आणि ही मॅच पुन्हा एकदा वेगळ्या दिशेला आलेली आहे. थँक्यू डीजे. बघा कशा पद्धतीने आमच्या डीजेने गुजरातमध्ये दवे ही एक तुम्हाला बघायला मिळते. गायिका जिने संपूर्ण गुजरात जिंकलाय. तिचं आवडतं गाणं तुम्हाला ऑडी आणि गाडी रेलो अशा पद्धतीने बघायला मिळतंय. काय क्लास एका जीवदाने घेत आणि चंदनाचा टीका लावायला टिळ्यावरही तारापूरला जीवन दिलं ह्या घेलनी असं बघायला मिळते. 2 चेंडू 3 धावा. 2 चेंडू 3 धावा. अतिशय निर्णायक अशी मॅच चालू आहे. आणि मला वाटते हे जे काही आपण बघतोय ना या दोन्ही टीमनी आपलं पारणं फेडलेलं आहे. म्हणजे जिंको किंवा हरो मात्र या दोन्ही टीमनी आपलं पारणं फेडलेलं आहे. डोळ्यांचं प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. दोन्ही टीम विजेते आहेत. आपल्यासाठी ऍक्च्युअल फायनल कशी असायला पाहिजे ही फायनल बघायला मिळते. आता बघा सुमित मोरे नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. 2 चेंडू 3 धावा इथे बघायला मिळतात. अफलातून बॅटिंग सुमित मोरेकडे चांगला अनुभव बघायला मिळतो. आता इथे बाकी तुम्हाला सेन्सिबल क्रिकेट बघायला लागेल. डोक्यावर बर्फ ठेवायचं. चांगला एकाग्रता कॉन्सन्ट्रेशन मन शांत ठेवून खेळायला पाहिजे. 2 चेंडू 3 धावा कशा निघतील इथे बघायला मिळते. असं वाटलं होतं की चिंचणी संघ आरामात जिंकेल पण इथे बाकी सुंदर गोलंदाजी हाताळल्या गोलंदाजाने. ओ इथे रन आउट होतंय. आता 1 चेंडू 2 धावा. यस यस डीजे मास्टर. दीपक भाऊ आता बसलेली माणसं उभे राहिलेली आहेत. उभे राहिलेली माणसं चालायला लागलेत आणि चालणारी माणसं फेऱ्या टाकायला त्याला म्हणतात प्रेशर. कारण की मॅच अगदी क्रुशल मोमेंटवर 1-2 पैसा वसूल मॅच. पैसा वसूल मॅच. सुपर ओव्हर आहे. बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर असेल. कोणत्याही प्रेक्षकांनी मध्ये जाऊ नका प्लीज. बघा सामना ऑन आहे. कधी कुठे कलर निघेल सांगता येत नाहीये. शेवटचा चेंडू 2 धावा. सामना बरोबर झाली. सुपर ओव्हर. सुपर ओव्हर असेल. इथे मात्र आपण नक्की म्हणणार की पाणी को बर्फ बनने में वक्त लगता है. बघा चिंचणीसाठी हा 1 चेंडू 40,000चा आहे. आणि साठी 1 चेंडू 40,000चा आहे. किमान एकदा तरी आलीच पाहिजे.
इथे एक नाही आली तर मात्र फरक एक पडणार. आली तर मिळेल की नाही मिळेल सांगू शकत नाही, पण आणि एक चेंडू 2 आला तर 40,000 येणार. इथे काय प्रेक्षक वॅटेज वाढलाय बघा. ह्यालाच म्हणतात त्याचे पंचायत समाज प्रीमियर लीग कसं 2 वर्ष वाट पाहावी आणि असा सामना बघायला न भूतो न भविष्य तर डोळ्याचं पाण्यात टाकणारा प्रत्येकाचं हृदय स्नान घेणारा हा सामना बघा. शेवटचा चेंडू 2 धावा. श्रेयससाठी चांगलं श्रेय घेण्याची संधी. बघूया श्रेयस काय करतोय. आता मात्र हा विकेट आणि ही मॅच पूर्ण फिरलेली आहे. काय मॅच झालेली आहे. पालघर